मंत्रिपद देण्याच्या चर्चेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे कुठेही सहभागी नाहीत अशी माहिती सूत्रांनी दिली आहे। त्यामुळे आता या माहितीवरती शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे, कारण आधीच शिवसेनेने 50-50च्या फॉर्म्युल्याशिवाय सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून पुढे जाणार नसल्याची भूमिका स्पष्ट केलेली आहे। त्यामुळे आता सूत्रांनी ही जी माहिती दिलेली आहे त्यावरती शिवसेनेकडून काय प्रतिक्रिया येते हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। शिवसेनेची साथ ही भाजपसाठी अत्यंत महत्त्वाची असणार आहे, कारण संख्याबळाच्या दृष्टिकोनातून शिवसेनेच्या साथीशिवाय भाजपला पुढे जाता येणार नाहीये। त्यामुळे निश्चितच शिवसेनेची भूमिका आता अत्यंत महत्त्वाची ठरणार आहे। तर मुख्यमंत्री नेमके काय म्हणालेले आहेत त्यावर एक नजर टाकूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून। मुख्यमंत्री भाजपचाच होणार असा विश्वास मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला असून पुढची 5 वर्ष मीच मुख्यमंत्री राहणार असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। तर मी सामना वाचत नाही, पण त्यामध्ये काय लिहिलं जातं याबद्दल आमची 100% नाराजी असल्याचं ते म्हणतायत। सामनाच्या टीकेनं फरक पडतो आणि पडतही नाही, तर आमच्यावर करतात तशी टीका काँग्रेस राष्ट्रवादीवर करावी। खाते वाटपाची चर्चा समोरासमोर बसल्यावर होईल असं देखील त्यांनी सांगितलं। तसंच 1995चा फॉर्म्युला आहे किंवा काय असेल याबद्दल काहीही ठरलेलं नाही असं देखील त्यांनी सांगितलंय। शिवसेना भाजपमध्ये औपचारिक आणि अनौपचारिक दोन्ही चर्चा सुरू असल्याचं देखील मुख्यमंत्री म्हणाले। तर भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष अमित शहा मुंबईमध्ये येणार नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केलं असून शपथविधीचा मुहूर्त अजून काढायचा आहे अशी ही माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। तर तिकीट नाकारलेल्यांना मंत्रिमंडळात स्थान असेल का ते लवकरच कळेल असंही ते म्हणाले। 10 अपक्षांचा आम्हाला पाठिंबा आहे आणि तो आकडा 15 पर्यंत जाईल असा विश्वासही मुख्यमंत्र्यांनी बोलून दाखवलाय। तर पावसात भिजावं लागतं यामध्ये आमचा अनुभव कमी पडला असं म्हणत त्यांनी पवारांना टोला लगावलाय। युतीबद्दल शिवसेनेचे खासदार संजय राऊतांनी महत्त्वाचं विधान केलंय। आधी ठरलं तेच झालं पाहिजे असं राऊत म्हणाले। तर आमच्याकडे अन्य पर्याय देखील आहेत, पण आम्ही तसं करणार नाही। आम्ही सत्तेचे भुकेलेलो नाही, भाजपच्या हालचालींवरती आमचं लक्ष आहे असं मत शिवसेना प्रवक्ते संजय राऊतांनी व्यक्त केलंय। यहाँ कोई दुष्यंत नहीं है। तो कौन है? यहाँ कोई दुष्यंत नहीं है जिसके पिताजी जेल में है। हाँ, यहाँ हम है जो नीति और धर्म की राजनीति करते हैं, सत्य की राजनीति करते हैं। यहाँ शरद पवार जी है जिसने बीजेपी के खिलाफ पूरा माहौल खड़ा कर दिया और चुनाव लड़े हैं। और यहाँ एक कांग्रेस पार्टी है जिनके पास एक आंकड़ा है जो कभी बीजेपी के साथ नहीं जाएगी। अगर ये सब आप देखें तो महाराष्ट्र की जो राजनीति है कितनी पेचीदा हुई है ये आपको पता चलेगा। सत्ता से दूर रखना कोई सबक होता है? अगर कोई हमको सत्ता से दूर रखना चाहते हैं, ये हमारे लिए ऑनर है। हमारा जन्म विपक्ष में हुआ है, सड़क पर हुआ है, हम सड़क की राजनीति करते आए हैं। सत्ता से दूर रखने के लिए अगर कोई साजिश करता है और वो भी जो गठबंधन में है जैसे आप कह रहे हैं, मुझे लगता है ये धर्म की राजनीति नहीं है। बात रिमोट कंट्रोल की नहीं है, बात आंकड़े की है। हम बाजार खोलकर बैठे नहीं हैं, हम बैठे नहीं हैं, हम सिर्फ ऑब्जर्व कर रहे हैं क्या हो रहा है, लोग कितने हद तक जा सकते हैं, कितने हद तक गिर सकते हैं। त्यामुळे सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून आता युतीमध्ये नेमकं काय होणार याची उत्सुकता सगळ्यांनाच लागली आहे। महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजित तांबे यांनी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरेंना बहुमूल्य राजकीय सल्ला दिलाय। 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद वाटून घेण्याबाबतच्या भूमिकेवर शिवसेनेनं ठाम राहायला हवं असं त्यांनी सुचवलंय। जे मिळवायचं आहे ते आत्ताच मिळवा, कुणावरही विसंबून राहू नका, लहान म्हणून थांबवण्याचा प्रयत्न केला तरी थांबू नका असा सल्ला त्यांनी दिलाय। स्वतःचा अनुभवाचा दाखला देताना फेसबुकवरून त्यांनी एका पत्राद्वारे आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत। नाही, राजकारणात आपण पाहतो की आलेली संधी पुन्हा पुन्हा येत नसते। सध्या सर्वत्र चर्चा आहे की 2.5 वर्ष मुख्यमंत्रीपद मिळणार, 50-50% सत्तेमध्ये वाटा पाहिजे अशी ज्या चर्चा मी ऐकतो आहे। याच्यातून मला एक माझा अनुभव आठवला की जिल्हा परिषदेचा अध्यक्षपदाचा मी जेव्हा दावेदार होतो तेव्हा 1.25 वर्ष असंच ठरलं होतं। मात्र प्रत्यक्षामध्ये 1.25 वर्षांनी कोणी राजीनामा देत नसतं आणि परत कोणाला अध्यक्षपद मिळत नसतं। हा माझा अनुभव या ठिकाणी आदित्यांना सांगावा आणि त्यांना एक सल्ला द्यावा मित्रत्वाचा
की असं होणं अवघड आहे, त्याच्यामुळे आत्ताच जे पदरात पडेल ते पाडून घ्या, असा सल्ला देण्याचा मी त्या निमित्ताने प्रयत्न केलेला आहे. आदित्य ठाकरेंना ते प्रोजेक्ट करतायत मुख्यमंत्री म्हणून, आणि अशा वेळेस जर समजा बिहारमधली मला आठवण करून द्यावीशी वाटेल किंवा अन्य राज्यांमध्ये देखील ज्या ठिकाणी जम्मू आणि काश्मीरमध्ये असा प्रसंग झाला होता, कर्नाटकमध्ये असा प्रसंग झालेला आहे की अडीच वर्ष मुख्यमंत्रीपद आपण वाटून घेतो, मात्र प्रत्यक्षात वेळ जेव्हा येते तेव्हा कोणी कोणासाठी राजीनामा देत नसतं. आणि आता बातमी आहे भाजपला देण्यात आलेल्या पाठिंब्याची. अपक्ष आमदार महेश बालदी आणि विनोद अग्रवाल यांनी भाजपला पाठिंबा दिलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वावर आपला विश्वास असून त्यांच्या नेतृत्वात राज्यानं प्रगती केली असल्याचं म्हणत त्यांनी भाजपला पाठिंबा जाहीर केलाय. पावसात भिजावं लागतं, यामध्ये आमचा अनुभव कमी पडला असं म्हणत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शरद पवारांना टोला लगावलाय. पावसामध्ये भिजत शरद पवारांनी साताऱ्याची प्रचार सभा केली होती आणि त्यानंतर या सभेचा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल झाला. प्रचाराच्या अखेरीस शरद पवारांनी बाजी मारत आघाडीचं संख्याबळ वाढवल्यानं भाजपच्या चिंतेत वाढ झाली आहे. दरम्यान आज पत्रकारांसोबतच्या अनौपचारिक चर्चेत मुख्यमंत्र्यांनी पवारांना टोला लगावलाय. सरकारला काहीही विचारलं तरी त्यांच्याकडून 370 हेच उत्तर मिळतं आणि त्यामुळे देशातील जनतेसमोर असलेले मूलभूत प्रश्न सुटतील का असा सवाल शरद पवारांनी केलाय. महत्त्वाच्या मुद्द्यांवरून लोकांचे प्रश्न इतर ठिकाणी वेधण्याचा सरकारचा प्रयत्न अर्थव्यवस्थेला घातक असल्याचा इशारा देखील पवारांनी दिलाय. लवकरच रामजन्मभूमीबाबत कोर्टाचा निर्णय येणार आहे आणि त्यावरूनही लोकांचं लक्ष दुसरीकडे वळवण्याचा प्रयत्न होण्याची शक्यता पवारांनी बोलून दाखवली आहे. हा जागेची सूट होती, ही जागा कुणाच्या मालकीची या संबंधीचा प्रश्न होता. म्हणून समजा मंदिराच्या बाजूने निकाल घेतला, त्याच्यासाठी त्यांना जमीन दिली आणि मंदिराचं काम झालं. आणि त्याचबरोबर मशिदीच्यासाठी सुद्धा जागा पुरवली काही, आणि मशिदी त्या ठिकाणी होत असेल, जवळ नाही कुठेतरी होत असेल, तर अयोध्यामध्ये मंदिर आणि मशीद या दोन्ही गोष्टी जर झाल्या तर मला नाही वाटतं त्याच्यातून काही तंट्याचं वातावरण होईल किंवा मतभेदाचं वातावरण होईल. आणि आता थेट जाऊयात गोविंद बागेमध्ये. राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार आणि कुटुंबियांनी आज बारामतीच्या त्यांच्या निवासस्थानी भाऊबीज साजरी केली आहे. गोविंद बाग ही त्यांची निवासस्थान, ज्या ठिकाणी शरद पवार, अजित पवार आणि रोहित पवारांना त्यांच्या बहिणींनी ओवाळून त्यांचं औक्षण करून या ठिकाणी दिवाळीतला आजचा जो बहीण भावाच्या प्रेमाचा दिवस आहे भाऊबीज, तो साजरा केलेला आहे. हा सगळा उत्साह बारामतीतल्या त्यांच्या निवासस्थानातला आपल्याला बघायला मिळतोय. कालपासूनच, खरं तर काल सकाळपासूनच पवारांना दिवाळीच्या शुभेच्छा देण्यासाठी कार्यकर्त्यांनी मोठी गर्दी त्यांच्या निवासस्थानी केली होती आणि आज त्यांच्या कुटुंबियांमध्ये अशा पद्धतीने भाऊबीजेचा सण साजरा होताना बघायला मिळतोय. यंदाची दिवाळी पवार कुटुंबियांसाठी निश्चितच खास आहे. तर हा सगळा उत्साह पवार कुटुंबियांमधला आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी जितेंद्र जाधव आमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत. जितेंद्र, यंदाची दिवाळी राष्ट्रवादी काँग्रेससाठी आणि एकूणच पवार कुटुंबियांसाठी खास आहे. कसा आहे उत्साह बारामतीमध्ये? तर आपण सांगू शकतो की राष्ट्रवादीला मिळालेलं घवघवीत यश हो, आणि काल गोविंद बागेमध्ये अतिशय उत्साहामध्ये म्हणजे कधी नव्हे असे चौपट गर्दी बारामतीच्या गोविंद बागेत पाहायला मिळाली. आणि सकाळी 7 वाजल्यापासून शरद पवार असतील, सुप्रिया सुळे असतील, अजित पवार असतील, रोहित पवार, जय पवार, पार्थ पवार, सकाळी 7 वाजल्यापासून ते 2 वाजल्यापर्यंत हे उभे होते. आणि एवढी प्रचंड कार्यकर्त्यांची गर्दी होती. सर्वांना उत्साहपणे पवारांना शुभेच्छा देत होते, पाडव्याच्या शुभेच्छा देत होत्या, दिवाळीच्या शुभेच्छा देत होत्या. परंतु त्यांच्या कंटिन्यू 7 तास उभे असताना देखील पवारांच्या चेहऱ्यावर कसलाही म्हणजे तणाव जाणवत नव्हता किंवा त्यांच्या चेहऱ्यावर अतिशय उत्साह जाणवत होता. आणि कार्यकर्त्यांना म्हणजे राज्यभरातून कार्यकर्ते एकवटलेले होते आणि दिवाळीच्या शुभेच्छा देताना दिसत होतं. आणि अक्षरशः शहरामध्ये म्हणजे जे गोविंद बागेचा परिसर आहे, इकडं बारामतीच्या परिसराकडे 3 किलोमीटर आणि माळेगावच्या परिसराकडे 2 किलोमीटर अशा वाहनाच्या देखील रांगा लागल्या होत्या. जर एखाद्या कार्यकर्त्याला पवार साहेबांच्या मंचावर जायचं असेल तर त्याला तब्बल 2.5 तासाचा वेळ जायचा. जशी पंढरपुरामध्ये वारकऱ्याला आस असते की आपल्याला पांडुरंगाचं दर्शन घ्यावे, तसं या कार्यकर्त्याला वाटत होतं कधी जाऊन मी पवारांचं त्या ठिकाणी भेटतोय आणि त्यांना मी शुभेच्छा देतोय. असा
सर्व त्या ठिकाणी माहोल होता आणि साधारणतः 2:30-3 नंतर हा माहोल शांत झाला. नंतर सायंकाळी पवार साहेबांनी बारामती शहरातील व्यापाऱ्यांना त्या ठिकाणी मार्गदर्शन केले. अगदी जितेंद्र, हा सगळा उत्साह असाच आमच्यापर्यंत पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद या माहितीसाठी. आणि आता या घडीची एक महत्त्वाची बातमी आपल्यापर्यंत आलेली आहे. वर्षा बंगल्यावरती, जे की मुख्यमंत्र्यांचं निवासस्थान आहे, त्या ठिकाणी राजकीय घडामोडींना वेग आलेला आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील आणि भूपेंद्र यादव यांच्या बैठका सुरू असल्याचं देखील या ठिकाणी कळतंय. भाजप विधिमंडळ नेता निवडी संदर्भात आणि शिवसेना सोबत युती यावरती या बैठकीत चर्चा होणार असल्याचं कळतंय. या घडीची एक मोठी बातमी, कारण सत्ता स्थापनेच्या दृष्टिकोनातून राज्यभरात घडामोडींना आता वेग आलेला आहे. त्याच दृष्टिकोनातून भाजपमध्ये जी खलबतं सुरू आहे त्याचीच सुरुवात या ठिकाणी आपल्याला वर्षा बंगल्यावरती झालेली बघायला मिळते. बैठक सुरू होणार आहे आणि या बैठकीमध्ये एकूणच भाजप विधिमंडळ नेत्याची निवड आणि शिवसेनेसोबतच्या युती संदर्भात चर्चा होणार आहे. सागर कुलकर्णी आमचे प्रतिनिधी अधिक तपशील देत आहेत. सागर, बैठकी संदर्भातील काय अपडेट? भाजपमध्ये युतीच्या संदर्भात जागाच्या संदर्भात आधी तर घोळ सुरूच होता, पण त्यानंतर ना युती झाली. पण आता सत्ता स्थापन करत असताना नेमकं कुणाला काय याची जोरदार चर्चा सुरू आहे. त्याच अनुषंगाने ही बैठक आहे. विशेष म्हणजे उद्या भाजपाचा विधिमंडळ नेता निवड होणार आहे. त्या अनुषंगाने भाजपाच्या सर्व आमदारांना बोलवलं जाईल. तसंच निवडणूक भाजपाचे प्रभारी जे आहेत सरोज पांडे ह्या देखील येणार आहेत. आता जी बैठक सुरू आहे ती चंद्रकांत पाटील, तसंच भूपेंद्र यादव आणि चंद्रकांत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात ही बैठक आहे. या बैठकीमध्ये शिवसेनेबरोबरच्या बोलणी ज्या सुरू आहेत आणि संजय राऊत यांच्याकडनं दिले जाणारे वेगवेगळे विधानं यावर देखील चर्चा होत असल्याचं समजतं. पुढच्या काही दिवसांमध्ये नेमकी कोणत्या स्वरूपाची भूमिका घ्यायची याची देखील चर्चा होईल असं म्हटलं जातं. विशेष म्हणजे भूपेंद्र यादव आणि भाजपचे काही नेते हे शिवसेनेच्या वरिष्ठ नेत्यांना आज किंवा उद्या भेटतील अशी जोरदार चर्चा आता रंगू लागली आहे. अगदी. आणि सुरू असलेल्या बैठकी संदर्भातली ताज्या अपडेट्स आमच्यापर्यंतचीच पोहोचवत राहा. तुर्तास धन्यवाद सागर या माहितीसाठी. आणि महत्त्वाच्या बातमीसोबतच एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतो. बघत रहा न्यूज 18 लोकमत. आपण पाहताय न्यूज 18 लोकमत. आणि आता वाशिम जिल्ह्यातून बातमी आहे परतीच्या पावसानं शेतकऱ्याच्या केलेल्या नुकसानीची. या जिल्ह्यामध्ये पावसाच्या कहरामुळे खरीपाची सोयाबीन, ज्वारी, कपाशी आणि इतर पिकांचं मोठं नुकसान केलं असून ही सगळी पिकं उद्ध्वस्त झाली आहेत. या पावसामुळे पिकांचं अतोनात नुकसान झाल्यामुळे त्याची नोंद करण्यासाठी शिरपूर आणि मालेगाव तालुक्यातील नुकसानग्रस्त जे शेतकरी आहेत ते मालेगावच्या कृषी अधिकारी कार्यालयात गेले होते. मात्र त्यांना कृषी अधिकाऱ्यांचं कार्यालयाला टाळं दिसलं आणि त्यांना ताटकळत तासनतास त्या ठिकाणी कार्यालयाबाहेरच उभं राहावं लागलं. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसाने अक्षरशः कहर केलाय आणि त्यामुळे खरीपाच्या पिकांचं मोठं नुकसान झालंय. शेतकऱ्यांनी कापून ठेवलेल्या सोयाबीन पावसात भिजले. सोयाबीनला कोंब आलेत तर शेतातील सोयाबीन सडत आहे आणि त्यामुळे शेतकरी पुरता हवालदिल झालाय. वाशिम जिल्ह्यामध्ये परतीच्या पावसानं शेतीचं अतोनात नुकसान केलं आहे. खरीपाच्या सोयाबीनचं प्रचंड नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक कोंडीत सापडला आहे. आपण पाहू शकतो या सोयाबीनची झालेली अवस्था. या सोयाबीनला अक्षरशः कोंब फुटले आहे. कोणताही उपयोग या सोयाबीनचा होणार नाही. या सोयाबीनच्या भरोशावरच शेतकऱ्याचा वार्षिक बजेट चालतो. या सोयाबीनच्या अवस्थेमुळे शेतकरी प्रचंड आर्थिक कोंडीत सापडला आहे. आपण पाहू शकतो या शेताची पावसानं झालेली अवस्था व खराब झालेले सोयाबीन. कुठलीही शेंग कामा येणार नाही, एकही दाना चांगला नाही. वाशिम जिल्ह्यामध्ये बहुतांश खरीपाच्या शेतीवरच सगळ्या शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह चालतो. आपण विचारूया या शेतकऱ्याला की नेमकं सोयाबीनचं किती नुकसान झालं. 50 क्विंटल 15 एकरातलं नुकसान झालं साहेब. 50 क्विंटल 60 क्विंटल सोयाबीन व्हायचं रान गेलं. काहीच येणार नाही का? काहीच नाही. हे समजे मोड फुटले. काय करावं आता याला? काही इलाज नाही आमचा. समजा याच्यावर हे निवडणूक समजी याच्यावर आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं आहे की शासनाचा कोणताही अधिकारी किंवा पीक विमा कंपनीचा कोणीही कर्मचारी हे नुकसान पाहण्यास आलेला नाही. जर असंच राहिले अवस्था तर या शेतकऱ्यांचं झालेलं नुकसान कोण भरून देईल? शेतकऱ्यांनी तर
विमा कंपनीकडे विमा काढला, मोठ्या प्रमाणात काढला. जर विमाच मिळाला नाही तर या शेतकऱ्यांनी कसं जगावं असा प्रश्न आहे. आपण विचारूया या शेतकऱ्याला. दादा सांगा. साहेब पान तुम्ही आता या सोयाबीनचं नुकसान, सोयाबीन मोड आले, अक्षरशः पानं आले. आता या सोयाबीनचं 100% नुकसान झालं. याच्यातला एक बी दाना कामी नाही पडणार. कारण की आम्हाला प्रश्न पडला आता हे मजुरीच याची कशी द्यायची, कारण की मजुरी द्यायला आम्हाला दुसरं काहीच नाही पर्याय. याच्या सोयाबीनच्या भरोश्यावर आम्ही मजदूर लावले, घरी कामं केले, पण अक्षरशः 8 दिवस सतत पाऊस पडल्यामुळं आम्हाला काही याच्यात काहीच करता येईल नाही आणि 100% नुकसान झालं. सोयाबीन निघून आली आणि मजूर आमच्या दारी आली. आता सरकारने या गोष्टीकडे लक्ष द्या पाहिजे. कॅमेरामन संतोष गोमाशेसह किशोर गोमाशे, न्यूज 18 लोकमत, गणेशपूर, वाशिम. आणि या बातमीसोबतच बुलेटिनमध्ये आणखीन एक छोटासा ब्रेक घेऊन लगेचच परत येतोय. बघत रहा न्यूज 18 लोकमत. स्वागत. आणि आता वाशिम जिल्ह्यामध्ये जी परिस्थिती शेतकऱ्यांची झाल्याचं पाहिलं, तीच परिस्थिती यवतमाळ जिल्ह्यात देखील बघायला मिळते. गेल्या 3 दिवसांपासून परतीच्या पावसानं यवतमाळ जिल्ह्यात देखील थैमान घातलंय. उमरखेड, महागाव, दारवा, पुसद या तालुक्यामध्ये सोयाबीन, कापूस या पिकांचं मोठं नुकसान झालंय. त्यामुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडलाय. तर सध्या सोयाबीनच्या पिकाची कापणी सुरू असून शेतात सोयाबीनची गंजी लावण्यात आली आहे. मात्र गेल्या 3 दिवसांपासून सुरू असलेल्या परतीच्या पावसानं पीक पूर्णतः भिजलंय. तर काही ठिकाणी सोयाबीनला कोंब देखील फुटले. त्यामुळे शेतकरी पूर्णतः हताश झालाय. मालेगाव शहरातील संगमेश्वरसह इतर भागात दिवाळीतही महापालिकेनं 5 दिवसांपासून पाणी पुरवठा केलेला नाही आणि त्यामुळे महिला संतप्त झाल्यात. त्यांनी हंडा मोर्चा काढून आपला संताप या ठिकाणी व्यक्त करत रास्ता रोको केला होता आणि यावेळी महिलांनी रिकामे हंडे वाजवत जोरदार घोषणाबाजी देखील केली. तर या आंदोलनामुळे वाहतूक देखील या ठिकाणची ठप्प झाली होती. तर रास्ता रोको करण्यात आल्याचं कळताच महापालिकेचे अधिकारी आणि पोलीस अधिकाऱ्यांनी या ठिकाणी घटनास्थळी धाव घेतली. तर महिलांची समजूत काढत तातडीनं पाणी पुरवठा करण्याचं आश्वासन त्यांना दिलं आणि त्यानंतर या आंदोलक महिलांनी आपलं आंदोलन मागे घेतलंय. आणि आता सांगलीतून एक चिंताजनक बातमी आहे. डेंग्यूच्या साथीनं सांगलीमधल्या जतमध्ये थैमान घातलंय. आतापर्यंत 2 जणांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. यामध्ये एका तरुणाचा समावेश आहे तर एका 4 वर्षीय चिमुरडीचा देखील मृत्यू झालाय. या 4 जणांना या ठिकाणच्या डेंग्यूची लागण झाली होती आणि त्यांच्यावरती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू आहेत. सागर शिवसरण आणि कल्याणी पाटील या दोघांचा डेंग्यूमुळे मृत्यू झालाय. त्यांच्यावरती सांगलीच्या शासकीय रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचार सुरू असतानाच पेशी कमी झाल्या आणि त्यांची प्रकृती खालावल्यानं त्यांचा मृत्यू झालाय. आणि त्यामुळे एकूणच डेंग्यूची साथ पाहता नागरिकांनी योग्य ती आरोग्याची काळजी घ्यावी असं आवाहन नागरिकांना करण्यात येत आहे. त्या साठवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये डेंग्यूचा प्रसार झालेला आहे. या निष्क्रिय सरपंचामुळे पाणी वेळेवर येत नसल्यामुळे आणि घाणीचं साम्राज्य पण झालेलं आहे. डेंग्यू सर्वसामान्य लोकांना डेंग्यूच्या आजारामुळं त्रस्त झालेला आहे. किमान डेंग्यूचा आजार जर डॉक्टरला दाखवायला तर 40-50 हजार रुपये खर्च करावा लागतं. त्यासाठी शासनानं पण याकडे जर लक्ष देऊन वेळेत उपाययोजना करणे आवश्यक आहे. आणि यानंतर बातमी आहे नाशिकमधून दिवाळी सेलिब्रेशनची. नाशिकमध्ये आज भाऊबीज पहाटचं आयोजन करण्यात आलं होतं. नाशिकच्या मुंबई नाका युवक मित्र मंडळाच्या वतीनं या कार्यक्रमाचं इथे आयोजन करण्यात आलं होतं. तर यावेळी पहाटच्या कार्यक्रमात सारेगमप फेम अमृता नातू, चैतन्य कुलकर्णी आणि नटरंग फेम ढोलकी वादक कृष्ण मुसळे यांनी आपल्या सादरीकरणानं प्रेक्षकांची मनं जिंकली. तर यावेळी अनेक सुंदर गाणी सादर करण्यात आल्यामुळे नाशिककरांची आजची भाऊबीजची पहाट स्वरमय झाली आहे.
आणि यानंतर बातमी आहे पुण्यातल्या सगर उत्सवाची। भाऊबीजेनिमित्त पुण्यातील गणेश पेठ इथे सगर उत्सव साजरा करण्यात आला। गवळी समाज आपल्या प्राण्यांना सजवून पाडव्या दिवशी त्यांची पूजा करतो आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजेच आजच्या दिवशी त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते। तर आज या उत्सवामध्ये पुण्यातील 100हून अधिक रेडे आणि म्हशींची मिरवणूक वाजत गाजत काढण्यात आली आहे। त्यांच्याकडून विविध खेळ देखील करून घेण्यात आले। दरम्यान रेड्याच्या मालकाचा यावेळी सत्कार म्हणून त्यांना फेटा बांधून पितळी तोडा देऊन त्यांचा सन्मानही केला जातो। गेली 60 ते 70 वर्षांपासूनची ही परंपरा या ठिकाणी गवळी समाज जपत आहे। तर पुणे शहर आणि जिल्हा दुग्ध व्यावसायिक संघाच्या वतीनं आज या सगर उत्सवाचं या ठिकाणी आयोजन करण्यात आलं होतं। कार्यक्रम जो आहे तो खास करून पशुपालक जे आहेत की जातिवंत जनावरं मग त्या टोनगे असतील, म्हशी असतील, गायी असतील हे पाळतात आणि मिरवणुकीने सगर हा भाऊबीजेच्या दिवशी पाडव्याच्या दिवशी जनावरांचं पूजन केलं जातं आणि दुसऱ्या दिवशी मिरवणुकीने आमच्या गणेश पेठ दूध मार्केटमध्ये ही जनावरं आणतात आम्ही। तर पुण्यातल्या सगर उत्सवाच्या या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये वेळ झाली तेच थांबण्याची। ताज्या अपडेट्ससाठी बघत रहा फक्त न्यूज 18 लोकमत।